नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. समाजामध्ये अनेक प्रश्न, अनेक समस्या अशा असतात की ज्या आपल्यापर्यंत काही वेळेला पोचतात, पण आपण त्याची दखल घेत नाही. दखल घेण्यायोग्य अशा समस्यांचा उहापोह करणं किंवा उकल करणं किंवा त्या समस्या पुढे आणणं हेच या माध्यमाचं मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने त्याचं द्योतक ते आहे. आजही आपण असाच विषय घेणार आहोत की ज्याच्यामध्ये केंद्रस्थानी मुलं आहेत. बरीचशी मुलं अशी असतात की जी समाजातल्या अनेक गोष्टींपासून वंचित असतात, निराधार असतात. काही कारणांनी, अनाहूतपणाने ते बालगुन्हेगारीकडे सुद्धा गोवली जातात. ह्यांचा विचार करणार कोण? शेवटी एक समाज असा असतो की आपण सामाजिक बांधिलकी असं जेव्हा म्हणतो तेव्हा या मुलांकडे बघणं हेही आपलं कर्तव्य असतं. आणि म्हणूनच मुलांना केंद्रस्थानी ठेवून आजचा आपला जो विषय आहे तो विषय असा आहे, बालगृह पुनर्वसन. जेव्हा आपण बालगृह पुनर्वसन असं म्हणतो, जेव्हा ह्या सगळ्या समस्यांच्याकडे आपण बघतो, तेव्हा महत्त्वाचा भाग असाही असतो की त्यांना समाजाच्या मूळ स्रोतात आणणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं, समाजाने त्यांना स्वीकारणं हाही एक महत्त्वाचा भाग असतो. अशाच प्रकारच्या अनेक संस्था आज आपल्याकडे देशोदेशीमध्ये आहेत, गावोगावी आहेत. पण आज आपण ज्या संस्थेबद्दल थोडीशी माहिती करून घेणार आहोत ती संस्था आहे रत्नागिरीला. आणि सेवा परमो धर्मः असं म्हणून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता संस्थेमध्ये अनेक जण काम करतात. त्याच्यातल्याच आज आपण दोघांना बोलवलेलं आहे. संस्थेची माहिती घेत असतानाच मुलांचीही माहिती घेऊया. संस्था मुलांसाठी नेमकं काय करते, मुलांना कशाची अपेक्षा आहे आणि समाजाकडनं याची अपेक्षा कशी आहे याच्यावरती आज आपण विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत. मी ह्या दोघांनाही आमंत्रितांची तुम्हाला ओळख करून देते. हे आहेत डॉक्टर पानवलकर. नमस्कार. आजच्या सखी सह्याद्रीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. गेली 25 ते 30 वर्ष डॉक्टर पानवलकर सेवा परमो धर्मः असं आत्ता मी जसं म्हटलं त्याप्रमाणे कुठच्याही प्रकारची अपेक्षा न करता संस्थेमध्ये कार्याध्यक्षाचं काम करतायत. जे आपण दुसऱ्या आमंत्रितांना बोलवलं आहे त्यांची मी ओळख करून तुम्हाला देते. ते आहेत सुधाकर सावंत. नमस्कार सावंत साहेब. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते. थँक्यू. सावंत सर हे उपकार्याध्यक्ष आहेत आणि ह्या संपूर्ण विषयाला जे हात आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये तुमचाही सहभाग आम्हाला अर्थातच अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्हाला लागणारे तुमचे दूरध्वनी क्रमांक चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022. अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050 आणि 24988050. बानवलकर सर, आपण नेहमी असं ऐकतो की बालगृह किंवा बालकांच्यासाठी काम करणारी संस्था म्हणून तुमची रत्नागिरीची प्रसिद्ध आहे. मला थोडंसं असंही म्हणायला आवडेल की ह्या संस्थेच्या कार्याबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगा? संस्थेच्या कार्याबद्दल सांगण्यापूर्वी सर्वसाधारणपणे रिमांड होम म्हटलं की बाल गुन्हेगार मुलं आणि मुली यांना ठेवण्याची जागा असं समजलं जातं, परंतु ते चुकीचं आहे. रिमांड होममध्ये निरीक्षणगृह असतं, बालगृह, त्याची चर्चा आपण नंतर करूच. परंतु आता आमची जी संस्था आहे ती जवळजवळ 1965 साली स्थापन झाल्यापासून 1995 पर्यंत हे निरीक्षणगृह होतं. आणि निरीक्षणगृह म्हणजे काय असतं की ट्रान्झिट पिरियड असतो, तात्पुरतं ठेवण्याची जागा. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अनाथ, निराधार, वंचित किंवा गुन्हेगाराचा शब्द वापरला जात नाही, विधी संघर्षग्रस्त असा शब्द त्याच्याकरता वापरला जातो. तर अशी मुलं आणि रस्त्यावर फिरणारी मुलं ही ज्यावेळेला आमच्या संस्थेकडे येतात त्यावेळेला संस्थेमध्ये एक न्यायमंडळ असतं आणि बालविकास मंडळ असतं. ती निरीक्षणगृहाची जी मुलं असतात ती न्यायमंडळाकडे येतात आणि तिथे आल्यानंतर ती मुलं का गुन्हेगार झाली त्याचा सगळा हिस्ट्री घेणं किंवा रस्त्यावरची मुलं असतील, पालक आहेत की नाही त्यांची चौकशी करणं, हे सगळं झाल्यानंतर न्यायाधीशांच्यावरती एक अशी जबाबदारी असते की 4 महिन्याच्या आत ह्या केसची पूर्णपणे चौकशी करून त्या मुलाला बालगृहामध्ये पाठवणे. म्हणजे निरीक्षणगृह आणि बालगृह ही वेगवेगळे आहेत. तर ती बालगृह म्हटल्यानंतर ती रत्नागिरीमध्ये बालगृह नव्हती. आमच्या संस्थेनं हा विचार करून ज्यावेळेला ही मुलं, बालगृहामधली मुलं बाहेरगावी जायची आणि बाहेरगावून परागंदा होत असत तेव्हा पालकांना आम्हाला उत्तर देता येत नसे, तेव्हा आम्ही ठरवलं की आपण हे जी संस्था आहे ती रत्नागिरीमध्ये चालू करावी. 1995 साली आम्ही हे बालगृह आमच्याकडे चालू केलं आणि ते चालू केल्यानंतर खऱ्या अर्थानं ही मुलं आमच्याकडे राहायला लागली. म्हणजे 6 पासून तर 18 वर्षापर्यंत बालगृहाची मुलं बालगृहामध्ये राहतात. नंतर येणाऱ्या प्रश्न जो आहे पुनर्वसन, ते पुनर्वसनाचं कार्य खरं म्हणजे 1995 नंतर सुरू झालं. तोपर्यंत केवळ मुलं येत असत, बाहेर पाठवली जात असत.
सावंत सर, तुम्हाला मला असं विचारायला आवडेल की तुम्ही आज अनेक वर्ष ह्या संस्थेशी निगडीत आहात, बरोबर. अनेक कामं तुम्ही ह्या संस्थेची करताय. बरोबर. ही सगळी मुलं एकत्र राहतात का? कारण आत्ताच डॉक्टर असं म्हणाले की अनेक प्रकारची मुलं त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. बरोबर. तर ही मुलं एकत्र राहतात का सगळी? जी मुलं विधी संघर्षित असतात किंवा कायद्याच्या कचाट्यात असतात आणि ते बाल न्यायालयाने त्यांच्यावरती निर्णय द्यायचा असतो, म्हणजे थोडक्यात ते गुन्हेगार म्हणून ठरवले जातात, ती मुलं आम्ही वेगळी ठेवतो. बाकी समाजामध्ये दुर्लक्षित, निराधार, निराश्रित, वंचित किंवा ज्यांच्या आईबापाची काहीच कमाई नाही आणि एका बाजूला असे पडून असतात, कुठे रेल्वेमध्ये भीक मागणारी मुले असतात. आणि आता हल्ली नवीन चाइल्ड लाईन सुरू झाली. त्या चाइल्ड लाईनकडे अशी काही मुलं मिळाली की ते आमच्याकडे ताबडतोब चौकशी करतात. आणि अशी गरीबातली गरीब, दारिद्र्य रेषेखाली, ज्यांना कोणी नाही, वंचित आहेत, अशांचा आधार म्हणजे आमची ही संस्था. डॉक्टर, मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आपण आता संस्थेच्या बद्दल माहिती घेतली. साधारण ही मुलं जी येतात संस्थेकडे, ते आत्ताच सावंत सरांनी सांगितलं की चाइल्ड लाईन वगैरे आत्ता सुरू झालंय. तुमची ही संस्था जवळपास 50 वर्ष काम करते ह्याचं. तर ह्या संस्थेमध्ये ही मुलं येतात कशी, यांना ह्याची माहिती मिळते कशी? त्याच्यामध्ये म्हणजे कायद्याचा आधार घेतला तर स्वतः मुलगा येऊ शकतो. बरं. आई वडिलांनी टाकलं असेल, आई वडिलांची पटत नसेल, समाजातला कोणताही घटक, समाजसेवक हा त्या मुलाला घेऊन येऊ शकतो. पालक मुलं ऐकत नसतील तरी मुलं पाठवू शकतात. आणखीन पोलीस आणू शकतात. चाइल्ड लाईन आत्ता झालं, पण याच्यापूर्वी जे होतं ते स्वतः मुलं येऊ शकतात किंवा पालक आणू शकतात. अशीच मुलं आमच्याकडे येत असत. आणि त्यावेळेला तर गुन्हेगारीचं प्रमाण इतकं कमी होतं की 2% मुलं ही फक्त बाल गुन्हेगार म्हणून येत असत. आता ते प्रमाण अलीकडच्या काळात खूप वाढलेलं आहे. सावंत सर, जेव्हा तुम्ही मुलांशी भेटता किंवा मुलांशी बोलता, तर त्यावेळेला ह्या दोन, तुम्ही आता म्हणालात की आपण त्यांना वेगळे वेगळे ठेवतो, तर ह्यांचा जो काही एक मानसिक संघर्ष असतो तो नेमका कसा असतो? आता जी गुन्हेगार प्रवृत्तीची असतात त्यांना मी वेगळ्या रूममध्ये, एखाद्या खोलीत ठेवतो. आणि बाकी जी मुलं असतात जी गरीब वंचित आहेत, ती सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेली असतात, त्यांना आम्ही एकत्र ठेवतो. आणि गुन्हेगार मुलांना यांच्यात का मिसळू देत नाही, तर त्याचे अवगुण ह्या चांगल्या मुलांना लागू नये, कारण मुलं सुधारत आलेली असतात. त्यामुळे ह्यांना वेगळं ठेवतो. आणि तो जर गुन्हेगार मुलगा कोर्टाने जर निर्णय दिला हा या संस्थेकडे राहून देत, तर तो मुलगा आमच्याकडे राहतो आणि ह्या मुलांच्यात सहभाग घेऊन तो त्याची चांगल्या प्रकारची प्रगती होते. अशी बरीचशी उदाहरणं आहेत की न्यायालयाने आमच्या ताब्यात दिला, आमच्या संस्थेत राहिला, आज तो चांगल्या मोठ्या नोकरीवर आहे. अशा प्रकारचं सांभाळ आम्ही करतो. बरोबर आहे. हे सगळं करत असताना आता मुलं म्हटल्यानंतर तुम्ही जो एज ग्रुप सांगितला किंवा वयोगट सांगितला तो साधारण 4-6 पासून 18 इथपर्यंत असतो, तेव्हा त्यांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक हे तिन्ही गोष्टी जवळपास तुमच्याकडे असतात आणि तुम्ही त्यांना, ज्याला आपण म्हणतो की मातीला आकार देतो, तसं तुम्ही सगळे लोक त्याचं काम करत असता. तर डॉक्टर म्हणून तुम्ही ह्या सगळ्या मुलांच्याकडे, जेव्हा मुलं संस्थेत येत असतील तेव्हा ती आजारी असतील, कुपोषणग्रस्तही असू शकतात, तर ह्याच्याकडे संस्थेने आजपर्यंत कसं बघितलेलं आहे? साधारणपणे अगदी छोटी जी मुलं येतात ती कुपोषित असतात, साधारण 6 ते 8 वर्षापर्यंत. तर त्या मुलांची, म्हणजे कुठलंही मूल आमच्याकडे कोणीही आणून दिल्यानंतर पहिल्यांदा त्याची मेडिकल चेकअप करतो आम्ही. आमच्याकडे त्याच्याकरता स्पेशल डॉक्टरची अपॉइंटमेंट केलेली असते. डॉक्टरला बोलावण्यात येतं, डॉक्टर तपासणी करतात. जर त्यांच्यामध्ये काही व्हिटॅमिन्स कमी असतील तर त्याप्रमाणे टॉनिक्स दिली जातात. मोठी मुलं जी असतात त्या मोठ्या मुलांमध्ये आणखीन वेगळे प्रकार असतात, त्यांना खाण्याच्या वाईट सवय लागल्या असतात. आमच्याकडे आता मुलं, मी थोडंसं थांबवतेय कारण आपल्याला रवींद्र कुडाळकर यांचा फोन आलेला आहे आणि ते नाशिकहून आपल्याशी बोलतात. बघूया ते काय म्हणतात. नमस्कार. नमस्कार शिवांगीजी, माझे 3 प्रश्न आहेत. बोला. पहिला प्रश्न असा आहे की मुलांना चांगली संगती, संस्कार निर्माण व्हावेत आणि त्यासोबतच त्यांचा सकारात्मक व्यक्तिमत्व विकास व्हावा या दृष्टीने संस्थेमध्ये काय प्रयत्न केले जातात. दुसरा मुद्दा असा की त्यांचं एकदा पुनर्वसन झालं की त्यामध्ये काही यशोगाथा निर्माण होतात का आणि त्या कशा प्रकारच्या यशोगाथा निर्माण झालेल्या आहेत मुलांच्या. आणि तिसरा प्रश्न असा की आपण खूप मोठं सत्कार्य करत आहात, मग यामध्ये आपल्याला काही इतर स्वयंसेवी संस्था कशा प्रकारे मदत आणि सहकार्य करतात उद्दिष्ट सफल होण्याच्या दृष्टीने? धन्यवाद. त्यांचा जो पहिला प्रश्न होता ना डॉक्टर, मी तुमच्याकडे देते की संस्कार कसे ह्या मुलांवर केले जातात? मुलांच्या संस्कार म्हणजे मुलं आल्यानंतर सर्वप्रथम त्याची बौद्धिक क्षमता किती आहे ही तपासली जाते. अगदी मुलं जर व्हायलंट असतील किंवा अगदी ऐकत नसतील तर आम्ही समुपदेशन करतो. काउन्सिलर्स आमच्याकडे येतात, ते पाहतात. आमच्या कमिटीमध्ये डायटिशियन्स आहेत, नंतर चिल्ड्रन स्पेशालिस्ट आहेत,
आम्ही एकंदर आमची कमिटी बसून या मुलांना बोलवून त्यांचे काय काय प्रश्न आहेत ते समजून घेतो आणि त्या प्रश्नाप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळी ट्रीटमेंट देऊन त्यांच्यावर संस्कार करतो. आता बाकीच्या मुलांमध्ये मिसळल्यानंतर सकाळी उठल्यानंतर प्रार्थना म्हणणे, त्याच्यानंतर योगासनं करणे, इतर व्यायाम करून घेतात. यांनी हळूहळू मुलंही रुळतात आणि रुळल्यानंतर इतर मुलांबरोबर रुळल्यानंतर मग त्यांचा हा प्रॉब्लेम जातो. बरोबर. सावंत साहेब, त्यांनी जो दुसरा प्रश्न विचारला होता की त्यांचं पुनर्वसन झाल्यानंतर काही अशी यशोगाथा आहे का की एखाद्या मुलाचं तुम्हाला उदाहरण देऊन सांगता येईल? तर सांगता येईल ना. अगदी एकच उदाहरण द्यायचं म्हणजे आमच्या रत्नागिरीजवळ हातकंबा म्हणून एक गाव आहे. त्या हातकंग गावात मनोज कांबळे म्हणून एक आम्हाला त्यावेळेला अगदी 4 वर्षाचा मुलगा गटारात असा पडलेला, कोणी नाही, वाली नाही, कोण नाही, अशा एका कार्यकर्त्याने आमच्या संस्थेकडे त्याला आणून सोपवला. त्या मुलाचं आम्ही 5व्या वर्षापासून अगदी 4थीपर्यंत शिक्षण नगर परिषदेच्या मराठी शाळेत केलं, हायस्कूलचं शिक्षण केलं आणि नंतर तो हायस्कूलला गेल्यानंतर त्याला म्हणायला लागला मला मोठा डॉक्टर बनायचा आहे काहीतरी. आणि का म्हणायला लागलं तर त्याचे 90% पुढे मार्क होते. तो 90% मार्क्स मिळाले असता मग त्याला पण आम्ही कॉलेजला घातलं. आमच्या डॉक्टर त्या संस्थेचेच आहेत, त्यामुळे त्या कॉलेजला आम्ही घातलं तिथे. आणि तिथे 12वी झाला तो सुद्धा फर्स्ट क्लास मेरिटमध्ये झाला. 12वी झाल्यानंतर त्याने इच्छा प्रगट केली मला फिशरीज सायन्स व्हायचं आहे आणि आम्ही सगळ्या लोकांच्या सहकार्यातून त्याला फिशरीजचा MSc झाला. तो आज तो थायलंडला PhD करतोय. एक गटारात पडलेला मुलगा इतका उच्च स्तरावर गेलेला, हेच आम्हाला समाधान. खरंय. डॉक्टर, त्यांचा जो तिसरा प्रश्न होता की तुमची संस्था काम करत असताना इतरही संस्था तुम्हाला मदत करतात का, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? इतरही संस्था मदत करतात म्हणजे काय की ज्या वेळेला सण असतात, ईद असेल, दिवाळी असेल, गणपती असतील, तर त्यावेळेला अशा संस्था आमच्याकडे येऊन त्या मुलांमध्ये मिसळतात. नंतर म्हणजे लायन क्लब आहे, लायन क्लब, रोटरी क्लब, या संस्था आमच्याकडे येतात. आता लायन क्लबनी तर जवळजवळ आमची संस्था दत्तक घेतल्यासारखीच झाली. म्हणजे ज्या मुलांच्या गरजा असतात त्याप्रमाणे त्या संस्थांना आम्ही कळवल्यानंतर त्या संस्था आम्हाला मदत करतात. अशा संस्था रत्नागिरीमध्ये बऱ्याच आहेत आणि केवळ संस्थाच नाहीत, समाजातले लोक सुद्धा आमच्या या मुलांसाठी सर्व काही द्यायला तयार असतात. कोणी कपडे देतात, कोणी पुस्तकं, वह्या देतात. हे नेहमी चालू असतं. म्हणजे आपण म्हणतो वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानवा, उलट झालंय. आमच्याकडे दाते बरेच आहेत, म्हणूनच अनुदान जरी कमी असलं तरी सुद्धा आमची संस्था व्यवस्थितपणे चालू आहे. बरोबर. सावंत साहेब, तुम्ही सगळ्याच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाजू पण बरीच ह्या संस्थेची बघता. हे सगळं बघत असताना कुठेतरी अडचणींना सुद्धा तुम्हाला तोंड द्यावं लागत असेल. अगदी छोटी छोटी उदाहरणं, ते कुटुंब चालवायचं असलं तर एवढ्या अडचणी असतात. तुम्ही तर एवढ्या म्हणजे सगळ्या बाजूंचा विचार करून एक संस्था चालवताय पुढे. तर ह्याच्यात अडचणींच्या भागावरती थोडंसं लक्ष केंद्रित करायचं झालं तर काय म्हणाल तुम्ही? आता आपण आपलं कुटुंब चालवायचं म्हटल्यावर कुटुंबात बऱ्याच प्रकारच्या अडचणी असतात आणि ते शेवटी आपल्याला कुटुंबामधूनच सोडवावे लागतात. ही जी मुलं आहेत, आता आमची 50 मुलं आहेत, त्या आमचे जे 10 पदाधिकारी आहेत, त्या 10 पदाधिकाऱ्यांपैकी एखाद्यानं जर कोणी विचारलं बाबा तुम्हाला मुलं किती, तर मला एकच मुलगी आहे, पण मी सांगतो मला 51 मुलं आहेत. आम्ही काही धृतराष्ट्राचे अवतार नव्हेत. पण का सांगतो, ही मुलं आमची आहेत, माझी मुलं आहेत. ह्या दृष्टीने आमचे जे 10 आम्ही पदसिद्ध सदस्य आहेत ते अगदी आपलं योगदान पूर्ण देऊन ह्या मुलांसाठी झटत असतात. आणि हे सगळं झटत असताना मुलं चांगल्या प्रकारची जर ऊर्जित अवस्थेत झाली आणि भारतात एक आदर्श नागरिक म्हणून बनले तर त्यांचं आम्हाला नैतिक समाधान मिळतं आणि ते समाधान आम्हाला मिळत असल्यामुळे आम्ही या कार्याला सगळे प्रवृत्त झालेले आहोत. बरोबर. आपण जेव्हा ह्या सगळ्या मुलांच्या बद्दल बोलतोय तेव्हा तुम्ही एक स्वतः स्पोर्ट्समन आहात, तेव्हा शारीरिक क्षमता त्यांची वाढावी, जसं कुपोषणाच्याकडे तुम्ही लक्ष देता तसं एक व्यायामाची तोही एक संस्कारच आहे एक प्रकारचा. तर ह्या पद्धतीने ती वाढावी किंवा ती स्पोर्ट्समध्ये जास्ती पुढे यावीत, अशा पद्धतीचे काही प्रयत्न केले जातात का? आम्ही गेल्या 15 वर्षामध्ये जवळजवळ 2 राज्य क्रीडा महोत्सव घेतले. शासनाने राज्य क्रीडा महोत्सव घ्या मुलांचे म्हणून सांगितलं होतं, परंतु मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा हजार मुलांची व्यवस्था करणं कठीण असतं. पण घेतलं जात नसताना आम्ही ते पाऊल पहिलं उचललं. पहिला क्रीडा महोत्सव आम्ही 94 साली घेतला आणि त्यावेळेला ह्या मुलांना 1 महिना रत्नागिरीमधले क्रीडा शिक्षक बोलवून त्यांच्याकडनं त्यांना ट्रेनिंग देऊन जास्तीत जास्त बक्षीस आपल्या मुलांना मिळाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न केले. आणि त्याचं फलित म्हणजे पहिल्या क्रीडा महोत्सवामध्ये 21 बक्षिसं रत्नागिरीच्या मुलांनी मिळवली होती. आणि हे करत असताना केवळ त्यांना क्रीडा शिक्षकांकडनं ट्रेनिंग देणं एवढंच नव्हतं, पण त्यांच्या आहाराकडे पण आम्ही पाहिलं होतं. आहार करताना शासनाने ठरवून दिलेला जो आहार आहे
तो आहाराव्यतिरिक्त आम्ही डायटिशियन्सना बोलवून स्पोर्ट्समन्स करता कोणत्या लागतो मला कल्पना आहेच, परंतु बोलवून आम्ही त्याप्रमाणे त्यांना फलाहार, पालेभाज्या अशा प्रकारचा आहार देऊन त्यांच्याकडनं सततचा सराव करून घेतला आहे. आता हे झालं क्रीडा महोत्सवापुरतं, पण इव्हन रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा मुलं आल्यानंतर त्यांचं आम्ही वजन करतो. वजन केल्यानंतर कुपोषित असतील तर कोणकोणत्या त्यांना आहाराचे पूरक द्यायला पाहिजेत त्याप्रमाणे त्यांना देतो. आणखीन दर महिन्याला हे रेकॉर्ड आम्ही ठेवून मुलाच्या शारीरिक तपासणी करून त्याप्रमाणे त्यांना औषधोपचार किंवा आहार आम्ही देत असतो. आणि त्याचं फलित म्हणजे आत्ता जर तुम्ही आमच्या संस्थेमध्ये आलात तर खेळणारी, आनंदी, आनंदगळे वाटणारी अशी मुलं तुम्हाला तिथे दिसतील आणि तेच याचं गमक आहे. बरोबर. सावंत साहेब, अनेक संस्कार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शारीरिक संस्कारांच्या बद्दल आता यांनी सांगितलं, मानसिक संस्कारांच्या बद्दल आपण बोलूया. पण ह्या मुलांना उत्सव माहिती व्हावेत अशा दृष्टीने काही त्यांच्यावर तसे संस्कार केले उत्सवाच्या जातात बाबतीत का? आमचा असा कटाक्ष असतो, ही मुलं ही आमचीच मुलं असल्याकडे, माझं कुटुंब असल्याकडे नाही, माझ्या घरी जे काही उत्सव असतील किंवा दिवाळी असेल, पाडवा असेल किंवा इतर कार्यक्रम असतील धार्मिक, तर ते सगळे ह्या मुलांना मिळालं पाहिजे, आमचं ध्येय असतं. पहिलं म्हणजे आपण आपल्या मुलांना कुठे सहलीला पाठवतो, त्यांचं करमणूक करतो, त्या हा मुलांसाठी वर्षातून 2 वेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला पाठवत असतो. आता आमच्या रत्नागिरीत भगवती देवस्थान म्हणून आहे, तिथे पहिल्या माळीपासून 7वी माळ असते, तर त्या माळ्यांना सुद्धा मोठा गर्दी असते आणि त्याचा आनंद उपभोगण्यासाठी ह्या मुलांच्यासाठी आम्ही ट्रिप अरेंज करतो. काही वेळेला काही मुलांना इतर कुठल्या गरजा लागल्या तर त्या सुद्धा देत असतो, की जेणेकरून त्याला कुठलं आपल्याला कमी पडत नाही. आणि त्याच्यापुरतं जाऊन सांगतो की बरीचशी मुलं, काही त्याचे लांबचे नातेवाईक दिवाळीला, गणपतीला आपापल्या नेतात, पण अशी एक 20-25 मुलं आहेत आमच्याकडे की त्यांना कोणच नेणार नाही. मग अशा वेळेला आम्ही जे 10 पदाधिकारी आहोत ते आम्ही पदाधिकारी आपापल्या घरी या मुलांना नेतो. मग प्रत्येकाला 2-3 मुलं असे वाटायला येते आणि त्यांना मुलांना चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊन परत संस्थेत आणणार, त्याला चांगली गिफ्ट देऊन आणतो. त्यामुळे मुलांना असं वाटत नाही की आम्ही कुठे बाहेर आहोत, इतर ठिकाणी आहोत असं. बरोबर. ती मानसिक गरजही तुम्ही पूर्ण करता त्यांची. डॉक्टर, जेव्हा आपण शिक्षण असं म्हणतो त्यावेळेला ही मुलं कुठल्या शाळेत जातात का, किंवा ह्यांचं जे शिक्षण असतं ते समाजातल्या शाळेच्या शिक्षणाच्या बरोबरच्या मूलस्त्रोतामध्ये असतं का, ज्याला आपण मेनस्ट्रीम एज्युकेशन म्हणतो? सर्वसाधारणपणे ही सगळी मुलं, आपली मुलं, नागरिकांची मुलं ज्या शाळांमध्ये जातात त्या शाळांमध्ये जातात. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आता ज्या शाळांमध्ये मुलं जात आहेत त्या शाळेमधली आदर्श विद्यार्थी हा गेले 5 वर्ष आमच्या निरीक्षण गृहाचा किंवा रिमांडमचा असतो. आणखीन हायस्कूलमध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथली जी हायस्कूल्स आहेत त्या हायस्कूल्समध्ये ते सगळे पार्टिसिपेट होतात, स्पोर्ट्समध्ये भाग घेतात. आमच्याच हायस्कूलचा एक मुलगा यावर्षी स्काउटमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला आला आणि राज्यपालांच्या हस्ते त्याचा सत्कार केला गेला होता. आणि हेच आम्ही जे आमचे त्या मुलांच्यावर संस्कार करतोय, त्यांच्याकरता जे प्रयत्न करतोय त्याचं हे फलित असून त्यामुळेच अशा प्रकारची मुलं येत आहेत. आणि कुठेही आपल्याला वाटतं की रिमांडमची मुलं म्हणजे मागे पडतील, बौद्धिक कुठेही कमी नसतात, आणि जी कमी असतात ती साधारणपणे 2-4 महिन्यामध्ये पुढे येतात. आणखीन नुसतीच पुढे येत नाहीत, इतरांच्याही पुढे जातात. बरोबर. सावंत सर, आपण जेव्हा असं म्हणतो की हा जमाना जो आहे तो कॉम्प्युटरचा आहे, संगणकाचा जमाना आहे, तुम्ही त्या मुलांना संगणकाशी सुद्धा ओळख करून दिलेली आहे बऱ्यापैकी, आणि संगणक ते हाताळू शकतात. तर ही संकल्पना संगणक आणण्याची कशातून आलेली आहे? आजच्या सुधारलेल्या जगात किंवा स्पर्धेच्या युगामध्ये कॉम्प्युटर हा अत्यंत महत्वाचा आहे. तर आम्ही मंडळींनी निर्णय घेतला की ह्या मुलांना लहानपणापासूनच जर कॉम्प्युटरचं शिक्षण दिलं तर फार बरं होईल. परंतु कॉम्प्युटर देणं म्हणजे 8-10 कॉम्प्युटर संच पाहिजे होते, शासनाकडून ते मिळण्याची शक्यता नव्हती. परंतु आम्ही जनतेला आवाहन केलं की या मुलांना असं कॉम्प्युटरचं शिक्षण द्यायचं, तर आपण कोण देऊ शकला तर बरं झालं. मला आश्चर्य वाटतंय, समाधान वाटतंय की नुसतं आव्हान केल्याबरोबर जवळजवळ 12 ते 15 कॉम्प्युटर विविध संस्थांनी किंवा विविध देणगीदारांनी आणून दिले आणि सांगितलं अवश्य की हेच कॉम्प्युटर ह्या मुलांना ह्या कॉम्प्युटर शिकवा. आणि आजच्या स्टेजला MSCIT झालेले असे 5-6 विद्यार्थी आमच्या या संस्थेतून तयार झालेले आहेत, कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट झालेले आहेत. डॉक्टर, आपण जेव्हा बाकीच्या सगळ्या एकंदर त्यांची वाढ व्हावी ह्याच्याकडे आपण बघत असतो, स्पोर्ट्सचं सांगितलं, संस्कारांचं सांगितलं, अनेक गोष्टी करत असतानाच त्यांनी ह्या मूळ स्रोताशी सुद्धा कुठेतरी संबंध ठेवावा. ही मुलं लहान आहेत शेवटी, ही ते घर म्हणून त्या घरामध्ये राहत आहेत, त्या गृहामध्ये. त्यांचे काही हट्ट असतात का? हट्ट पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हट्ट म्हणजे काय की मुलांना मी प्रश्न विचारतो. मी जर रविवारी असा गेलो त्यांच्याशी संवाद साधण्याकरता त्यांना प्रश्न विचारतो
आता मध्यंतरी आमच्याकडे पाहुणे आले असताना सगळ्या मुलांना एकत्र बोलून प्रश्न विचारला की आपल्याकडचे यावर्षी नोबेल पारितोषिक मिळवलं कोण सांगू शकेल. कोणीही सांगत नव्हतं. प्रेक्षकामध्ये विचारलं, कोणाला सांगितलं नाही. आमच्याकडच्या 14 वर्षाच्या मुलाने ताबडतोब त्यांनी सांगितलं. विद्यार्थी नाव सांगितलं, पाकिस्तानची कोण होती, मलाला सांगितलं. मग त्याला आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजून पुष्पगुच्छ दिला. अशा प्रकारे मुलांमध्ये टॅलेंट चांगलं असतं. आता मुलांचे हट्ट म्हणजे हट्ट पूर्ण पण शक्य नसतो. एक मुलगा 6 वर्षाचा बेपत्ता झाला. त्याला एका समाजसेवकाने घेऊन आल्यानंतर म्हटलं, अरे तू कुठे गेला होतास. आश्चर्य वाटेल, त्या मुलांना सांगितलं मी आईचं दूध प्यायचं म्हणून गेलो होतो. एवढा छोटा मुलगा होता. त्याचा हट्ट कसा पुरवणार, आईच नाही त्याला. दुसरा एक मुलगा दापोलीला पळून गेला होता. तू का गेला होतास. मला आईला भेटावं असं वाटलं. कारण आपल्या निरीक्षण गृहामध्ये किंवा कायदे असतात की मुलं केव्हाही जाऊ शकत नाहीत. मग मी त्याला म्हटलं की ठीक आहे, तुला जेव्हा जेव्हा जायची इच्छा होईल तेव्हा तू मला सांग, आम्ही तुला आमचा मनुष्य बरोबर देईल, तू जाऊन आईला भेटून ये. फक्त न सांगता जायचं नाही. काही मुलं पळून जातात. त्यांना आणल्यानंतर त्यांच्या आम्हाला कळतात, का बा गेला नाहीस तू, मला हे खावंसं वाटलं. काही मुलं सवयीनुसार भीक मागायला जातात. त्या सवयी घालवण्याकरता आम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि कालांतरानं यश येतं. एक आता छोटी गोष्ट सांगतो. एक मुलगा आमच्याकडे आल्यानंतर चांगलं जेवण जेवल्यानंतर सुद्धा बेपत्ता होत असे. 6-7 वर्षाचा मुलगा होता. मग मी गार्डला म्हटलं, जरा लक्ष ठेव रे, का होतंय असं. गेले 3-4 दिवस चालले. तर तो मुलगा कचऱ्याच्या कुंडीमध्ये जाऊन खात असे. त्याला ती जी सवय लागली होती ती जात नसे. कालांतराने त्याची समजूत घातल्यानंतर ती सवय गेली. ही मुलं नंतर आपल्या स्रोतामध्ये सरळ सरळ सामील होतात आणि त्यांच्या त्या वाईट प्रवृत्ती असतात, वाईट ज्या गोष्टी असतात, वाईट सवयी असतात, सगळ्या त्या जातात. सावंतसाहेब, जेव्हा आपण समाजाचा असं म्हणतो की सामाजिक प्रश्न आहे हा, समाजातल्या लोकांचा ह्या मुलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो. हा अत्यंत चांगला प्रश्न आहे. पूर्वी रिमांड होम म्हणून गणलं जायचं आणि रिमांड होम म्हटल्यावर सगळ्या लोकांना वाटायचं की ही गुन्हेगारच मुलं आहेत की काय. आणि आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुद्धा बऱ्याच मंडळींचा समज असा होता की ही गुन्हेगार मुलांची शाळा की काय. पण ते सगळं बदलण्यासाठी शासनाने एक पहिलं काय केलं, रिमांड होम ही संज्ञाच बदलून टाकली आणि तिला बालसुधारगृह किंवा बालगृह असं नाव दिलं. आणि ती संज्ञा बदलल्यावर मुलांवर चांगल्या प्रकारचे आदर्श संस्कार कसे करता येतील या दृष्टीने जेवढे जेवढे चांगले प्रयत्न आहेत ते आम्ही करतो. आता आपल्याला कायद्याच्या बाबतीतच मॅडम सांगायचं झालं तर एक सांगतो. काही मुलं विधी संघर्षित असतात. ते एक मुलगा असाच होता 12 वर्षाचा. त्याला जजने आमच्या ताब्यात दिलं, संस्थेच्या ताब्यात दिल्यानंतर आम्ही त्याला वायरिंगचा इलेक्ट्रिक वायरिंगचा कोर्स दिला आणि ज्या जजनी त्यांना आमच्या ताब्यात दिलं होतं शिक्षा न देता त्या जज त्यांना निरोप समारंभ देतात. कारण बाल्याला आमच्याकडे बसतं आणि त्या जज बदलून झाल्यावर आम्ही त्यांना निरोप समारंभ देतो. त्या जजनं मी एक प्रश्न केला, आपण एक 3 वर्षापूर्वी मुलगा आमच्या ताब्यात दिला, आपण जरा बघू शकाल का. चालेल म्हटले, बोलवा त्याला. त्या मुलाला त्यांनी बघितलं, काय करतोय विचारलं आणि तो मुलगा नोकरी करतोय, सुस्थितीत आहे म्हणल्यावर त्यांनी त्याला मिठी मारली. का मानवता म्हणजे कशी असते ते आम्हाला तिथे दिसली. हे अशा प्रकारचं कार्य असेल तर कोणी अडचण येत नाही. काय अडचणींपेक्षा सुद्धा डॉक्टर मला असं वाटतं की समाजाने एक त्यांच्या मध्ये मिसळून त्यांच्याही समस्यांना तुम्हाला एक थोडासा हातभार लावावा. अशा पद्धतीत कॅश ऑर काइंड असं म्हणतो ना, नुसतेच पैशानी कामं होत नाहीत. शेवटी हात सुद्धा मदतीचे तुम्हाला लागतात आणि एक उपजत अशी एक बुद्धी लागते या मुलांच्यासाठी काहीतरी काम करण्याची. तर असंही दातृत्व तुम्हाला आढळतं का. भरपूर मोठ्या प्रमाणात. कारण आता अलीकडे आम्ही मुलांचे वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. गेले 5 वर्ष ज्या मुलांना जन्मतारीख माहीत नसेल त्यांना आपण जन्मतारीख द्यायची आणि अशी मुलं असतील ते दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी या मुलांचे आम्ही वाढदिवस साजरे करतो. आणि त्याची वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतर गावामधले काही लोक आमच्या मुलाचा वाढदिवस तुमच्याबरोबर करायचा आहे म्हणून येतात. आणि हे आता इतकं वाढत चाललंय की मला वाटतं जवळजवळ दर महिन्यातले शेवटचे रविवार हे वाढदिवसामध्येच आमची मुलं त्यांच्यामध्ये असतात, त्यांच्यात खेळतात. अशा प्रकारे सगळे इथे येतात. आणखीन सगळ्यांचा सहभाग इतका चांगला असतो. आणि तुम्ही कॅश अँड काइंड म्हटलं तर हे तर काइंडच आहे. कॅश देणारे तर आम्ही हे जे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आम्ही केला होता तेव्हा 1-1 लाख रुपये घेऊन तसे दानशूर मंडळी पुष्कळ असतात आपल्या समाजामध्ये आणि त्यांना इच्छा असते काहीतरी करण्याची. सावंतसाहेब, जेव्हा आपण एखादी संस्था चालवत असतो त्यावेळेला ती संस्था नुसतेच अध्यक्ष कार्याध्यक्षांच्या वरती चालत नाही. त्याला सपोर्ट स्टाफ ज्याला आपण म्हणतो तोही बऱ्यापैकी असतो. म्हणजे तुमचा निरीक्षक असेल, त्याच्यावरती लक्ष ठेवणारा असेल, शिक्षक असतील, तर ह्या सगळ्यांचा मिळून ही जी संस्था चालते. तुमच्याकडे असा स्टाफ किती आहे आणि ते कुठल्या प्रकारची कामं करतात.
संस्था जर चालवायची झाली तर त्याला स्टाफ पाहिजे, हे निर्वात सत्य आहे. परंतु दुर्दैवाने 2008 सालापासून गेली 7 वर्ष आमच्याकडे अधीक्षक हा नाहीच. एकूण आमच्याकडे 4 पोस्ट, एक अधीक्षक, एक क्लार्क आणि 4 गार्ड आणि एक आचारी. अधीक्षक गेले 7 वर्ष नाहीच आहे. जो एक क्लार्क आहे तो क्लार्क आता 31 मेला रिटायर्ड होतोय. आणि जे 2 रखवालदार 4 आहेत त्यातले 2च रखवालदार आमच्याकडे आहे ना. अशा स्थितीत ही संस्था चालवायची म्हणजे काहीतरी अडचणीचं म्हणून शासनाने सुद्धा इथे लक्ष द्यावं असं आमची शासनाला विनंती आहे. तर शासनाशी आम्ही सतत पत्रव्यवहार करीत असतो की ह्या जर जागा भरल्या तर एक चांगलं सामाजिक कार्य चालू आहे, त्याला आपला हातभार लागणे, भारताचा आदर्श नागरिक घडवण्याचा आपण प्रयत्न करू, त्याला यश मिळेल ना. बघूया आता शासन कुठपर्यंत लक्ष देत आणि स्टाफ भरतोय आमचा. रत्नागिरीहून आपल्याला अजिता यांचा फोन आहे, बघूया त्यांना काय विचारायचं आहे. हॅलो मॅडम नमस्कार. नमस्कार. डॉक्टर पानवलकर डॉक्टर यांची मी खूप मोठी शिष्या आहे, त्यांचा मी खूप रिस्पेक्ट करते. हॅलो सुधाकर सावंत, तुम्हाला पण नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की अतिशय सुंदर असं ते लोक काम करत आहेत आणि मला पूर्ण त्यांची माहिती आहेच मुळी. तरीही मला एक उत्सुकता आहे की ही जी रिमांड होम मधली मुलं जी बाहेर गेलेली असतात, चांगले होऊन बाहेर गेलेले, कुठेतरी ते लोक नोकरी वगैरे करत असतात, तर ते आपली काही नैतिक जबाबदारी म्हणून रिमांड होमसाठी काही करतात का? डॉक्टर काय सांगाल तुम्ही? फार महत्वाचा प्रश्न आहे तो, की त्यांना नाळ जोडलेली असते पण ती नाळ जोडलेली ठेवण्याची इच्छा बऱ्याच किती मोठ्या प्रमाणात नाही, परंतु थोड्या प्रमाणात तरी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आमच्या संस्थेचं एक आनंद मजगावकर नावाचा विद्यार्थी जो 15 वर्षापूर्वी वर्तमानपत्र विकून पैसे गोळा करत असे, आणखीन स्वतः शिक्षण घेत होता, नंतर त्यांनी नोकरी केली. पुण्याला गेल्यानंतर त्यांनी सर्व्हिस करता करता शिक्षण घेतलं आणि त्याची आता 2 क्लिअर विजन नावाची चष्म्याची दुकान आहेत. तो मजगावकर एक गेल्या वर्षी आमच्या संस्थेकडे आले. मी काय केलं होतं की जे आमच्या संस्थेतून बाहेर जातात त्या 50 मुलांना पत्र पाठवली होती आणि त्याच्यामधून 5 ते 7 मुलांनी उत्तर पाठवलं. त्याच्यापैकी हा माझगावकर स्वतः भेटायला आला आणि त्यांनी सांगितलं की थंडीचे दिवस आहेत, मुलांना तुम्ही थंड पाणी देताय, गरम पाणी का देत नाही? आम्ही त्यांना म्हटलं की अरे बाबा, अनुदानामध्ये हे सगळं काही करणं शक्य नाही. तेव्हा तो म्हणला किती पैसे लागतील? सोलर हीटर बसवा. आम्ही त्यांना म्हटलं 1 लाख रुपये लागतील. तो म्हणला ठीक आहे, मी एक 10 दिवसात पैसे पाठवून देतो. मजगावकरनी 1 लाख रुपये आम्हाला 10 दिवसात पाठवले. आम्ही तिथे सोलर हीटर बसवलेलं आहे आणि आज मजगावकरांच्या नावाने मुलं गरम पाणी पितात. अशा प्रकारे देणारे आहेत. एक विद्यार्थी मुंबईहून सावंत नावाचा येतो. तो दरवर्षी आल्यानंतर मुलांसाठी खाऊ घेऊन येतो, खेळणी घेऊन येतो. काही काही लोक आहेत फटाके आणून देतात. त्यामुळे तसं नाराज होण्यासारखं नाही. वी आर होपफुल की थोडा तरी आशेचा किरण आहे की ही मुलं अर्थात ती सेटल सगळीच होत असतील, पण निदान 5% 10% तरी मुलं संस्थेकडे आपुलकीनं पाहतात. म्हणजे ऋणी आहोत तर ऋण काहीतरी अंशाने फेडायचा प्रयत्न करतात. सावंत, जेव्हा आपण असं म्हणतो ना की समाजाने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, समाजाने हे केलं पाहिजे, तर त्याच वेळेला मला प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की ह्या मुलांचे जे पालक असतात ते पालक कधीतरी त्यांना भेटायला येतात का हो? किंवा त्यांचे नातेवाईक, जेव्हा आपण असं म्हणतो ना की माझा एखादा नातेवाईक त्या सुधारगृहामध्ये आहे, तेव्हा मी त्यांना भेटायला कितपत आस्थेने जाते, ह्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? आमचा अनुभव आहे, जी मुलं येतात किंवा जी सामाजिक कार्यकर्त्यातर्फे आलेले असतात आणि ते आलेच म्हणजे जे पालक फार गरीब असतात, ती मुलं आले असता आम्ही सुरुवातीला पालकांना सांगतो 1-2 महिने तुम्ही कृपया त्या मुलाला भेटायला येऊ नका, कारण तो इथं रुळला की तो परत आपले पालक आले की तो बिघडण्याचा संभव असतो. आणि 1-2 महिने होऊन गेले की ते पालक जेव्हा भेटायला येतात तेव्हा आम्ही एक स्पेशल रूम ठेवलेली आहे. त्या रूममध्ये तो मुलगा पालक एकमेकाशी संपर्क साधतात. त्या मुलाला काही खाऊ आणला असेल, बिस्किट्स वगैरे ते देतात, आमच्याशी व्यवस्थित बोलतात आणि मग जातात. पण कुठे अडचण येत नाही किंवा पालक आलेत किंवा तो मुलगा बिघडला असं काही होत नाही. काय डॉक्टर, ह्या सगळ्या मुलांना काही काही फॅसिलिटीज आपल्याला तुम्हाला द्याव्या लागत असतील. उदाहरणार्थ वाचनाची जर त्यांना आवड असेल किंवा ती जर उत्पन्न करायची असेल तर वाचनगृह ठेवणं, ग्रंथालय ठेवणं, अशा पद्धतीत कुठल्या कुठल्या सुविधा, सोयी सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिल्या? मी म्हटलं त्याप्रमाणे जेव्हा सुवर्ण महोत्सव झाला त्याची तयारी आम्ही गेले 2 वर्ष करत होतो आणि त्याच्यामध्ये प्राधान्यानं मुलांसाठी एक व्यायामशाळा, एक वाचनालय, मला वाटतं जिम्नॅशियमचं आपण मगाशी पाहिलंच, व्यायामशाळा आहे, कॉम्प्युटर कक्ष आहे, आणखीन कार्यशाळा आहे. आता कार्यशाळेमध्ये काय होतं की केवळ मुलांनी अभ्यास करू नये, त्यांच्या विकासाकरता इतर गोष्टींची आवश्यकता असते आणि त्याच्याकरता आता ती मुलं
गावामध्ये जे कोणी आर्टिस्ट असतात त्यांना आम्ही बोलावतो आणि त्यांच्यातर्फे मुलं आता सध्या फुलं करतात, कागदी फुलं करतात, कागदी पिशव्या. आता अलीकडे प्लॅस्टिकच्या पिशव्यावरती बंधनं आल्यामुळे कागदी पिशव्या आता आमची मुलं करायला लागलेत. म्हणजे आमच्या गावातले लोक आपली रद्दी न टाकता आमच्याकडे आणून देतात, ती व्हायला लागलेत. मेणबत्त्या करतायत, खडू करतायत. आम्ही एक कार्पेंट्री सेक्शन केलेलं आहे, आम्ही एक बुक बाइंडिंग सेक्शन केलं आहे. याची सगळी यंत्र आमच्याकडे आहेत आणि शिकवणारे पण आहेत. म्हणजे मुलं जेव्हा इथून जातील तेव्हा केवळ अभ्यासच त्या नाही, तो स्वतंत्रपणे त्याच्या पुनर्वसनाची सुरुवात ही आम्ही आमच्याकडून केली आहे. आणि त्याच्याकरता आता जी नवीन इमारत बांधलीत त्या नवीन इमारतीमध्ये कार्यशाळेकरता जागा आहे, व्यायामशाळेकरता आहे, लायब्ररी करता आहे, कॉम्प्युटर करता आहे. अशा प्रकारे हे चालूच असतं काम. बरोबर. सावंतसाहेब, जेव्हा आपण एखादी संस्था किंवा कुटुंब चालवायचं म्हटलं की त्याच्या खर्च हा येतोच. या सगळ्या तुम्ही आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर प्रत्येक कर्मचाऱ्याचं पगार करायचं असेल, वेतन करायचं असेल, तर तोही एक खूप मोठा प्रश्न तुमच्या पुढे उभा राहत असेल. तर हे त्याचं वेतन किंवा हे कर्मचाऱ्यांनी काम करण्याचं त्याला मिळणारा मोबदला हे कुठल्या ह्याच्यातनं दिलं जातं किंवा याची व्यवस्था कशी असते, याचं व्यवस्थापन कसं असतं? पहिलं म्हणजे प्रत्येक मुलाला जो खर्च असतो, म्हणजे पालन पोषण, कपडा लत्ता, शैक्षणिक खर्च वगैरे, तो साधारण 2,500 प्रत्येक मुलाला दरमहा खर्च असतो. आणि शासनाकडून आम्हाला अनुदान मिळते तर 1050, म्हणजे 1450 रुपये प्रत्येक मुलागणित आम्हाला अनुदान कमी असतं. आणि 50 जर मुलं गुणिले 14 जवळजवळ 72,500 एवढं आम्हाला रक्कम दर महिन्याला कमी पडत असते. तर ही रक्कम उभी कुठून करायची? पण आम्हाला एक समाधान वाटतं, हे जे कार्य चालू आहे की मुलांना चांगल्या मार्गाला लागणं, भारताचा आदर्श नागरिक बनवणं किंवा हे विविध प्रकारचे उपक्रम चालू आहेत, त्यामुळे जनता या गोष्टीकडे, रत्नागिरीच्या आमच्या संस्थेकडे इतकी आकृष्ट झाली आहे की कोणतीही गोष्ट लागली तरी आपण डोनेशन म्हणून देतात. कुठली अगदी मुलांना भेट द्यायचे झाले किंवा काही द्यायचं झालं तर, जी संस्था एकेकाळी अशी होती की कोणाच्या घरी 10व-12व झालं तर ते जेवण, उरलेलं जेवण ह्या संस्थेकडे पाठवायचं. आज आम्ही आमच्या मुलांना स्वाभिमानी बनवलेत. आम्ही जुने कपडे घेत नाहीत, उरलेलं जेवण तर अजिबात नको, कारण मुलं स्वपायावर उभी राहिली पाहिजे, स्वतःच्या ताकदीवर उभी राहिली पाहिजे. हे सगळं चालू असताना आपल्याला मगाशी मी सांगितलं की कर्मचारी 8 आहेत, त्यातले 4 कर्मचारी नाही आहेत आणि त्यासुद्धा कर्मचाऱ्यांचे 4-4 महिने वेतन नसतं. अशा अर्धवट वेतनावर राहून किंवा अपुऱ्यापोटी राहून कर्मचारी काम कसे करू शकतील हे सुद्धा एक काळजी आहे. आम्ही सगळी मंडळी असलो तरी आम्ही किती दिवस पुरे पडणार? तर आम्हाला शासनाला आमची अशी विनंती आहे की शासनाने ह्या सामाजिक कार्य, चांगलं मानवतावादी कार्य, त्या निदानी कर्मचारी तिथे नेमावेत आणि ज्यांना काही जे पगाराचे फंड्स आहेत ते सुद्धा द्यावेत. आपल्याला सांगतो एकूण 65 ह्या अशा संस्थांपैकी 14 शासनाच्या आहेत आणि 51 आमच्यासारखी आहेत. ती 14 जी शासनाची निरीक्षण करत त्याला सरकारी धोरणानुसार पगार मिळतो, त्यांना पेन्शन वगैरे मिळते. परंतु जी 51 आहेत त्यांना काहीच मिळत नाही. पेन्शन हा नाहीच चीज आहे किंवा महागाई भत्ता सुद्धा जखडावं लागतं. त्यामुळे शासनाने जर यांना सहकार्य केलं तर आणखी प्रकारे संस्था चांगलं काम करू शकेल, ज्याचा उद्देश आहे तो पूर्णपणे साध्य होईल. शासनाचाच उद्देश पूर्ण होईल. डॉक्टर, जेव्हा आपण ह्या मुलांच्या बद्दल विचार करतो त्यावेळेला असाही एक प्रश्न मनामध्ये येतो की ही सगळी मुलं पौगंडावस्थेत पण तुमच्याकडे असतील, तेव्हा त्यांच्या त्यावेळच्या समस्या, समुपदेशन, एक सायकियाट्रिस्ट असणं, त्यांनी त्या मानसोपचार तज्ज्ञांनी गरज पडल्यास त्यांच्याशी बोलणं वगैरे, त्यांच्याशी संवाद साधणं, मुख्य म्हणजे कुठेतरी आपण कमी आहोत हे जाणून न देता संवादला जास्ती महत्व देणं, अशा पद्धतीचं काही अगदी जाणीवपूर्वक काही केलं जातं. आम्ही काउन्सिलिंग करता स्पेशल नेमणूक केलेली आहे, ज्यांचा कोर्स झालेला आहे. अशा प्रकारे लोलेकर ॲडव्होकेट म्हणून आहेत, त्या करतात. आणि आमच्या कार्यकारी मंडळामधल्या सुद्धा 1-2 जण, सुखदा देव म्हणून आहेत, आणखीन डोंगरे मॅडम म्हणून टीचर आहेत, संगीताचं ज्ञान आहेत. अशा लोकांवर ते सोपवलंय. कारण आम्ही जरी गेलो, आमच्याबरोबर बोलतात मुलं की मी गेल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे, क्रिकेटचं साहित्य पाहिजे, अमकं पाहिजे, असं सांगू शकतील ते. परंतु त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मोकळेपणानं बोलत नाहीत. आम्ही रविवारी जातो त्यावेळेला आम्ही म्हणतो की कोणालाही कोणची तक्रार असेल तरी आम्हाला येऊन सांगा, पण त्या काउन्सिलरला जेवढं बोलतात तेवढं आमच्याकरता करत नाही. म्हणून स्पेशल अपॉइंटमेंट आम्ही केली आहे आणि त्या काउन्सिलरकडनं आम्हाला ज्या ज्या त्रुटी आढळतात त्या आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. सावंतसाहेब, जेव्हा ही मुलं तुमच्याशी बोलत असतील किंवा ती खूप मोकळेपणाने बोलतात का, किंवा घर मानल्यानंतर ती घरासारखी राहतात, बरोबर आहे, तर ह्या 2 मुलांच्या मध्ये कधी भांडणं झाली आहेत वगैरे असंही होत असेल तर ह्या प्रकाराने काही अनुभव आहे का? बरोबर आहे, चांगलं आहे. आपण जेव्हा घरात आपली कुटुंब चालवतो आपली मुलं एकमेकात भांडतच असतात. तर ही तर काय बरीचशी मुलं आहेत तर त्यांच्यात भांडणं चालू असतात, एकमेकांच्यात मारामारी सुद्धा होऊ शकते. शेवटी ती मुलं आहेत.
परंतु आमची सगळी मंडळी आहेत ही फार काळजीपूर्वक राहत असतात. जरी काय बारीक सारीक एकमेकात मारामारी केली किंवा एकमेकाचा गडबड करण्याचा प्रयत्न केला तरी आमची मंडळी तिथे दखल घेतात. आणि त्या समुपदेशन करण्यासाठी जे मंडळ आता ज्या रत्नागिरीमध्ये विविध सामाजिक संस्था आहेत त्याच्याकडे जे चांगले चांगले शिक्षक आहेत ते शिक्षक त्यांच्या कुवतीनुसार त्या विषयाचं शिक्षण ह्या मुलांना द्यायचं म्हणजे जेणेकरून समुपदेशन देऊन हा मुलगा चांगलं घडावा असं चालू असल्यामुळे आज ती परिस्थिती आम्हाला येत नाही की मुलं गडबड करतायत, कुठे मस्ती करतायत किंवा कुठे फुकट जातात. असं आजपर्यंत आमच्याकडे आलेली नाही. मुलं चांगल्या प्रकारे मार्गाला लागलेली आहेत. बरोबर. उपजत गुणांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला करिअर गायडन्स ह्या पद्धतीचा त्यांना काहीतरी मार्गदर्शन असं ह्या संस्थेतर्फे तुम्ही देता का किंवा असे कोणी मार्गदर्शक तुम्ही बोलवता का? आम्ही हे सुरू केलं होतं, काही दिवस चाललं, परंतु तसे एक्सपर्ट रत्नागिरीमध्ये नाही आहेत. नंतर आम्ही ते चालू केल्यानंतर जवळजवळ 1 वर्षभर चालवलं आणि त्याच्यानंतर ते बंद पडलं. खरं आवश्यकता आहे त्याची, मुलांचं IQ शोधणं, त्याची ॲप्टिट्यूड टेस्ट करणं, त्याकरता प्रयत्न आहेत. आता सध्या आम्ही एका इंडस्ट्रियलिस्टना रत्नागिरीला भेटलोय. त्यांनी सांगितलं की तुम्ही जाहिरात देऊन तुम्ही नावं मागवा, त्यांचा जो पगार असेल तो मी देईन, मी तुम्हाला डोनेशन देणार नाही. तर त्याचा हे प्रोसेस चालू आहे. म्हणजे आज नाही उद्या आम्ही त्याच्या प्रकारे ऑफिशियली आणखीन टेक्निकली चांगले असलेले जर मिळाले आम्हाला एक्सपर्ट्स तर आपण हे केंद्र चालू करणार. हे फक्त आमच्या मुलांकरतात नाही, गावातल्या मुलांसाठी सुद्धा. आता अलीकडे ॲप्टिट्यूड टेस्ट 10वी झाल्यानंतर 10,000 20,000 रुपये खर्च करून करतात. ते केंद्र आमच्या कंपाऊंडमध्ये, आमच्या प्रेमायसिसमध्ये व्हावं म्हणून आमचे प्रयत्न आहेत आणि त्याचा पगार देण्याचं त्या इंडस्ट्रीजनी कबूल केलेलं आहे. अशा पद्धतीत तुम्हाला अनेक सहकार्य लाभत असतील. सावंतसाहेब, मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण असं म्हणतो की मला काहीतरी संस्थेला द्यायचंय, संस्थेमध्ये सुद्धा चालत असताना अनेक त्रुटी असतात. ते त्रुटी भरून काळानुरूप येतात, अनुभवांच्या प्रमाणे येतात. तर असं करत असताना जर आज एक संस्थेचा आढावा घ्यायचा तुम्ही म्हटलं तर कुठे आज सुद्धा त्रुटी असलेली अशी काही गोष्टी आहेत का की ज्या तुम्हाला भरून काढायला आवडतील, जिथे समाजाने तुम्हाला मदत करावी अशी तुमची अपेक्षा, अशा काही जागा आहेत का? नाही, मी आनंदाने अभिमानाने सांगू इच्छितो, संस्थेचे जे आजपर्यंत कार्य चालू आहे त्यामुळे कुठे त्रुटी पडल्यात की काय असं अजूनपर्यंत झालेलं नाही. जी काही जरुरी लागते ते आम्ही जरी कोणाला फोन केला, कोणाला सांगितलं अशी जरुरी आहे, ते जर आपण सहकार्य केलं तर बरं. संस्थेत आपण लोक देणार आहेत का, तर त्यांना कल्पना आहे संस्थेत आलेली मुलं चांगल्या प्रकारे वाढतायत, चांगल्या प्रकारे शिक्षण करतायत, चांगल्या प्रकारे भारताचा आदर्श नागरिक बनत आहेत, म्हणून जनतेकडून चांगलं सहकार्य मिळत असतं. म्हणून ही संस्था अजूनपर्यंत व्यवस्थितरित्या चालू आहे. थोडी अधिक माहिती देतो जरूर. की आम्ही काय करतो की यादी करून ठेवतो आमच्या कर्मचाऱ्यांना सांगून ताटं किती कमी आहेत, म्हणजे 5 रुपयापासून तर 5,000 रुपयापर्यंतची यादी आमच्या टेबलावरती आम्ही इथे बसतो इथे दिसते. म्हणजे कोणी आला की किती तुम्ही देणगी किती द्यावीशी वाटते, 5,000 द्यावीशी वाटते. आता आमच्याकडे कॉम्प्युटर्स 3-4 कॉम्प्युटर्स मगासे म्हणले त्याप्रमाणे भरपूर आहेत, परंतु त्यातले आता 2-3 खराब झालेत. मध्ये माझ्याकडे सांगितलं की ऑस्ट्रेलियाहून आमच्याकडे 20,000 रुपये देणगी आले, तर काय तुम्हाला देता येईल. म्हटलं कॉम्प्युटर द्या. ते म्हणले की कॉम्प्युटरला मॉनिटर आणखीन कॉम्प्युटर याची 25,000 ते 30,000 खर्च आहे. ठीक आहे, तुम्ही 20,000 द्या, आम्ही वरचे मी आणि तू आपण दोघांनी घालू. आणि मला सांगायला आनंद वाटते की उद्या दुपारी 12 वाजता ते ग्रस्त आमच्याकडे कॉम्प्युटर आणून देणार आहेत. अशा प्रकारे देणारे लोक आहेत. बरोबर आहे. ह्या ज्या कल्पना असतात ना, ह्या सगळ्या कार्यान्वित होण्याला, त्याची अंमलबजावणी करण्याला सुद्धा तुम्हाला माणसं लागत असतील. जसं संगणक आणला तर संगणक तज्ज्ञ जोपर्यंत येऊन त्या मुलांना शिकवत नाही तोपर्यंत त्यातल्या अडचणी पण तुम्हाला समजणार नाहीत. तर हे संगणक तज्ज्ञ तुमच्याकडे येतात का, किंवा नवीन काही गोष्टी आणल्या तर त्यांना शिकवायला म्हणून अशी काही माणसं येतात का? योगायोगाने आमचे जे कार्यकारी मंडळ आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना नातेवाईक संगणक तज्ज्ञ आहेत. बरं. आणि ती मंडळी आपल्याच योगदानाने आपल्या पुतणीला असेल किंवा मुलाला असेल तिथे ह्या संगणकाचं शिक्षण द्यायला लावतात. त्यामुळे योगदानाने चांगलं शिक्षण संगणकाचं मिळत असल्यामुळे तिथे आम्हाला कुठली कमतरता सध्या तर पडत नाही आहे. बरोबर. डॉक्टर, पुनर्वसन हा जो एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती आपण आता थोडीशी चर्चेची वळवूया. पुनर्वसन करणं हे इतकं सोपं नाहीये. तर ह्या पुनर्वसनाचं तुमच्या सगळ्यांच्या काम करणाऱ्यांच्या मनामध्ये काहीतरी एक हे असणार, गोल असणार. तर त्याच्या दृष्टीने आपली मार्गक्रमण व्हावं, पावलं पडावीत, त्या दृष्टीने तुम्ही काय विचार करताय? मुलगा आमच्याकडे आल्यानंतर तिथपासूनच आमची त्याचा कसं पुनर्वसन करता येईल याची विचारधारणा चालू असते. आता पुनर्वसन म्हणजे काय होतं, आमच्याकडे 10वी मुलं झाली, 10वीचे रिझल्ट गेले आमचे 10 वर्ष 100% आहेत. रस्त्यावरची जरी मुलं आली तरी ती वर्षभरामध्ये करून घेतात.
आणि 10वी झाल्यानंतर त्यांना ITIचे कोर्सेस द्यावे, काहींना 11वी 12वी, परंतु ग्रॅज्युएट होणं आर्ट किंवा याच्यापेक्षा ते टेक्निकली जर शिकले तर लवकर त्यांचं पुनर्वसन होईल, तो प्रयत्न असतो. तो आम्ही जेव्हा प्रयत्न सुरू केला तेव्हा 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की 80% मुलांना ITIला प्रवेश मिळतो. आमची मुलं 60, 65, 70 पर्यंत जातात. आम्ही शोधून काढलं की 2% रिझर्वेशन्स ही आमच्या रिमांडमच्या मुलांना अशा संस्थांमध्ये, ते प्रिन्सिपॉलला माहीत नव्हतं, आमच्या पेरेंट बॉडीला माहीत नव्हतं, आमच्या अधीक्षकांना माहीत नव्हतं. आम्ही त्याचा GR मागून घेतला, शोधून काढला. आणखीन तो GR आम्ही ITIला दाखवल्यानंतर ITIने त्या जागा अर्थपूर्णपणे भरूनही टाकल्या होत्या. मग आम्ही कलेक्टरना सांगून त्या रिकाम्या करून त्या वर्षापासून गेल्या 5 वर्षापासून दरवर्षी आमची 5 मुलं किंवा जेवढी पास होतील मुलं ती सगळी ITIचं शिक्षण घेत आहेत. रत्नागिरीमध्ये आता एका मुलाने, तुम्हाला मी 1 मिनिट थांबवतेय कारण हो. आपल्याला उमा महाजन यांचा फोन आहे आणि बरं. त्या पनवेलहून ठीक बोलतायत. आहे ठीक आहे. हॅलो, बोला. आता जे संस्थेचं कामकाज चालू आहे खूपच कौतुकास्पद आहे, वर्णन करायला शब्दच नाहीये. अभिनंदन. माझा एक प्रश्न आहे की असं एखादं उदाहरण आहे का की तुमच्या संस्थेतील एखाद्या मुलाला आम्ही परिवारात सामील करून घेतो, असं एखादं कुटुंब आलेलं आहे का आणि कसं घडलेलं आहे? धन्यवाद. आहे आमच्याकडे. आमचे संस्थेमध्ये ट्रेझरर आमचे जे आहेत ते VT जोशी आहेत. त्यांनी एका मुलाला, म्हणजे फोस्टर केअर असं म्हणतात, की ज्यावेळेला एखादा पालक एखाद्या मुलाला घेऊन जाणार असेल तर त्याला न्यायालय परवानगी देतं आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना ₹250 ग्रँटही देतात. ती काही त्यांनी घेतलेली नाहीत. पण आमचे VT जे ट्रेझरर आहेत त्यांच्याकडे एक मुलगा जवळजवळ 5 वर्ष त्यांच्याकडे आहे आणि तो शाळेचं शिक्षण घेतोय. त्याचं शिक्षण पुरवईपर्यंत ठेवायची त्यांची तयारी आहे. आणि एकच उदाहरण आहे, अशी अधिक उदाहरणं यावीत असं वाटतं आम्हाला. बरोबर. पुनर्वसनाविषयी तुम्ही सांगत होता. पुनर्वसनाविषयी त्या ITIला झाल्यामुळे आता आमच्याकडची इतके दिवस काय असायचं, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे निरीक्षण गृह आणि बालगृह हे जे 2 फरक आहेत. बालगृहाकडे येणारा मुलगा आमच्याकडे 6 वर्षापासून 18 वर्षापर्यंत राहू शकतो. म्हणजे 1995 पर्यंत आमच्याकडे मुलं येत असत आणि जात असत. आम्हाला त्याचं काही श्रेय मिळत नव्हतं किंवा आम्हाला समाधान वाटत नव्हतं. मग ते 95 साली आम्ही बालगृह स्थापन जेव्हा केलं त्यावेळेला पहिल्यांदा आम्हाला बालगृहाला मान्यता मिळाली नव्हती. नंतर मान्यता मिळाली, अनुदान नव्हतं. 2 वर्ष आम्ही विनाअनुदान तत्वावरती रत्नागिरीतल्या देणगीदारांकडनं दत्तक पालक योजना करून चालवलं. 2 वर्षांनी शासनाने मान्यता दिली. तेव्हापासून 95 पासून तर आत्तापर्यंत आमच्याकडून जवळजवळ 50 ते 60 मुलं गेली असतील. त्यातली मगाई सांगितली त्याप्रमाणे मनोज कांबळे मजगावकर, एक कल्लू नावाचा कोडाराचा मुलगा आहे. त्यांनी आता स्वतःचं गॅरेज, आधुनिक गॅरेज, मोटर गॅरेज रत्नागिरीत चालू केलेलं आहे. दुसरा एक मुलगा ज्याचा आम्ही आत्ता 4 दिवसापूर्वी सत्कार केला, त्यांनी एका कारचं पार्ट तयार होत नव्हता ज्याची किंमत 40-50 हजार होते, त्यांनी स्वतःच्या कौशल्याने ते तयार केलं म्हणून त्याचा आम्ही सत्कार केला होता. तर अशा प्रकारे पुनर्वसनाचं काम हे चालू आहे. परंतु आत्ताच्या 4 दिवसापूर्वी शासनाकडनं भाऊराव पाटील पुनर्वसन योजना चालू झालेली आहे आणि अशी 6 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांचं पत्र आलंय की तुमच्याकडे जर 18 वर्षाच्या वरची मुलं, आता प्रश्न येतो की 18 वर्षाचा मुलगा झाला की आम्ही संस्थेत ठेवू शकत नाही आणि तो 18 वर्षानंतर मग त्यांनी कुठे जायचं, कारण तोपर्यंत त्याला काही राहायची व्यवस्था नसते. आता ही जी नवीन योजना आहे ही शासनाची फार योजना चांगली आहे. त्यांनी सांगितलं की असे जी मुलं असतील त्यांना आमच्याकडे पाठवणं, त्यांना काही कोर्सेस देऊन त्यांच्या नोकरीची हमी घेऊ. आता ते चालू होईल. शासनाची योजना सगळ्या महाराष्ट्रातल्या रिमांड होम्सनी जर घेतली तर पुनर्वसनाचं काम आणखीन जोरात होईल. शासनाचं चांगलं कौतुकास्पद काय आहे. सावंतसाहेब, जेव्हा आत्ताच आपण पुनर्वसनाच्या बद्दल बोलतोय, ही जेव्हा मुलं संस्थेतनं बाहेर पडतात, त्यांचं वय होतं आणि त्याच्यानंतर ती संस्थेत राहू शकत नाही, मग हे राहतात कुठे आणि मग ह्यांचं एकंदरीत जे दैनंदिन हे असतं ते आयुष्य कसं चालू होतं? बरोबर आहे प्रश्न. आधी पहिलं म्हणजे आम्ही आता डॉक्टर साहेबांनी आमच्या सांगितलं की ITIचं आम्हाला रिझर्वेशन्स आहे आणि त्या रिझर्वेशन खाली आम्ही आणि आनंदाने पहिले सांगतो की गेली 10 वर्ष आमच्या संस्थेचा 10वीचा निकाल 100% लागतोय आणि 100% पास झाल्यानंतर त्यांना आम्ही ITIला घालतो. ITIला त्यांना कुठलाही ट्रेड असो, रत्नागिरीतली जी MIDCची कारखानदारांची युनियन आहे त्या युनियनने ह्या संस्थेचं मानवतावादी कार्य पाहून आम्हाला आश्वासन दिलंय, तुमच्या संस्थेमधला ITIचा कुठलाही ट्रेडचा झालेला असो विद्यार्थी आम्ही त्याला नोकरीला होतो. त्याप्रमाणे तो नोकरी लागतो आणि तो बाहेर पडल्यावर सुद्धा तो कुठे आहे काय आहे. आता मगाशी आमच्या डॉक्टरने सांगितलं 50 मुलं जे बाहेर पडली त्या 50 पत्र पाठवली होती
त्या 50तले काही लोकांनी दिले. आणि एक ताजं उदाहरण द्यायचं म्हणजे असाच एक मुलगा आमच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंटला गेला होता. लग्न झालं होतं मुलांना घेऊन. डॉक्टरनी काय त्यांना ओळखलं नाही आणि सगळं डॉक्टरनी ट्रीटमेंट दिलं होतं. पैसे द्यायला निघाला. त्या डॉक्टर म्हटले कोण तू रे? तो असा मी आहे. नाही म्हणतो पैसे घेऊ नका. नाही तुम्ही घेत नाही म्हटलं तरी मी देणार, कारण मी आता स्वतःच्या पायावर उभा आहे. डॉक्टर घेत नव्हते पण देणार. अशी पिढी तयार होते नाही असं, पण आपण तेवढं सर्वज्ञान केलं तर होऊ शकतं सगळं. यातनं समाधान वाटतंय. बरोबर आहे. ही मुलं साधारणपणाने महाराष्ट्रातल्या कुठल्या भागामध्ये आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर आहेत का, ह्याच्याबद्दलचा काही आढावा तुमच्याकडे असतो का? आढावा म्हणजे आम्ही प्रयत्न करतो, रिस्पॉन्स कमी असतो, परंतु जवळजवळ सगळी महाराष्ट्रातलीच आहेत. आता रेल्वेमधनं येणारी जी मुलं आहेत ती मात्र मद्रासकडची वगैरे असतात आणि त्यांची भाषा येत नाही. मग त्यांचं ते हिस्ट्री घ्यायची, आणखीन आमचा मनुष्य तिकडे मद्रासला जिथे असेल तिथे जाऊन तिथल्या रिमांडमध्ये पोहोचवतो. परंतु सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातले आहेत. आणि आता मी म्हटलं त्याप्रमाणे बालगृह हे रत्नागिरीमध्ये झाल्यामुळे बाहेर जाण्याचं प्रमाण कमी झालंय. नोकऱ्या इथेच मिळतात, महाराष्ट्रात असतात, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांच्याशी संपर्क आमचा चांगला असतो. सर्व संस्था किंवा रिमांड होम्स किंवा सुधारगृहांचं जर एकमेकांशी संलग्न झाल्या त्या आणि संघटित झाल्या तर हे काम जास्ती मोठ्या स्वरूपात करता येईल असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे येईल. ते संघटित होण्याच्या दृष्टीनं उपआयुक्त गोडबोलेच होत्या मॅडम. त्यांनी आमच्या जेव्हा संस्थेला भेट दिली आणि पाहिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या संस्थेची सीडी तयार करा, ती सीडी सगळ्या रिमांड होम्सना पाठवा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन असे तुमचे प्रयोग आहे ते सगळीकडे राबवा. ती एक आदर्श ही संस्था जी आहे किंवा इतरही संस्था ज्या आहेत त्या जास्तीत जास्त काम कराव्यात किंवा त्या संघटित व्हाव्यात, या संघटनासाठी विशेष काही करण्याची गरज आहे का? जरुरी आहेत. विविध संस्था आपापल्या परीने काम करीत असतात, परंतु जर संस्था एकत्र येण्याचा प्रयत्न झाला तर निश्चित आम्ही त्यांना सहकार्य करू. पण जो तो आपापल्यापर्यंत काम करतो त्यांना सहकार्य चांगलं मिळते, त्यांना आर्थिक सुद्धा मदत जनतेकडून सर्वसामान्य माणसाकडून मिळते. पण ते आपल्या मार्गाने जातात. आणि जर कोणाला समुपदेशनाची जरुरी असेल किंवा इतर काही मार्गदर्शन पाहिजे असेल, आता लांजात मुलींचं रिमांड होम आहे, निरीक्षण गृह मुलींचं, तर त्याला सुद्धा आमच्याकडे ते कॉन्टॅक्ट करतात केव्हा लागलं तर त्याला आम्ही मदत करत असतो. जेणेकरून ह्या ज्या संस्था चालल्या आहेत त्या तुमच्या आमच्या नसून एक देशाचा आपण आदर्श नागरिक घडवतो ह्या विशाल दृष्टिकोनातून जर हे कार्य केलं तर काय कठीण नाही. अशी मुलं आपण चांगली वाढवू शकून एक भारत जो आमच्या जागतिक महासत्ता होण्याकडे जर आम्ही निघालो, ती अशी जी तळागाळातली जर मुलं वर आली तर निश्चितपणे आम्हाला जागतिक महासत्ता होण्यापासून आपण दूर राहणार नाही आहोत. थोडी अधिक माहिती देतो. राज्य परिवीक्षण आणि अनुरक्षण संघटना नावाची जी संस्था आहे 1931 साली स्थापन झालेली, पुण्याला आहे ती, आणि त्याच्याशी या सगळ्या संस्था संलग्न आहेत. त्यांची मीटिंग 3 महिन्यांनी होते आणि त्यावेळेला हे प्रश्न मांडले जातात, ते आयुक्तांपर्यंत पोहोचवले जातात, त्याचा रिझल्ट काय असतील ते असतील, परंतु एकत्र येतात संस्था. आणि ज्यावेळेला क्रीडा महोत्सव त्यावेळेला अशी सगळ्या संस्थांची एकत्र मीटिंग होते आणि आपापल्या तक्रारी मांडल्या जातात, त्याचा पाठपुरावा केला जातो. म्हणजे आहे अशी पेरेंट बॉडी आहे. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही दोघं जण जे काम करताय किंवा तुमच्या एकंदर संस्थेची बाकीची जी मंडळी काम करतायत त्याला समाजाने आतापर्यंत दिलेला आहे तसाच दानशूरपणा जर दाखवला आणि सगळ्या संस्था जर एकत्र आल्या तर मला असं वाटतं संघटनेनी अनेक गोष्टी घडू शकतात, सहकार्याने अनेक गोष्टी घडू शकतात. आज तुम्ही दोघंही जण इथे आलात आणि खूप मनमोकळी चर्चा, ह्या खरं एक थोडासा जटिल आणि थोडासा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे, तर त्याच्यावरती सोपं आम्हाला करून सांगितलं त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.